तस्य सञ्जनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दद्मौ प्रतापवान्. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर दुर्योधनाने आपल्या सेनेला आदेश दिल्यानंतर कौरवांचा वृद्ध पण अजिंक्य योद्धा भीष्म पितामह दुर्योधनाचा उत्साह वाढवण्यासाठी प्रचंड सिंहनाद करीत आपला शंख फुंकतात. हा क्षण केवळ युद्धाची सुरुवात नव्हे तर मानसिक युद्धाचा आरंभ आहे. भीष्मांचा शंखनाद म्हणजे केवळ आवाज नव्हता, तो कौरव सेनेच्या आत्मविश्वासाचा प्रतीक होता. सिंहनादम विनद्योच्चैः, सिंहासारखी गर्जना. हा शब्दप्रयोग त्यांच्या पराक्रम, स्थैर्य आणि अजिंक्य वृत्तीचं द्योतक आहे. भगवद्गीतेच्या पार्श्वभूमीत हा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण येथे बाह्य शक्तीचा आविष्कार दिसतो पण अंतर्गत संघर्षही जाणवतो. भीष्म हे धर्मनिष्ठ होते, परंतु कौरवांच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्या शंखनादात पराक्रम होता, पण त्यात एक वेदनाही दडलेली होती, कर्तव्य आणि सत्य यांच्यातील संघर्षाची. हा शंखनाद रणांगण दणाणून टाकतो, सेनेला जोश देतो आणि युद्धाला अधिकृत प्रारंभ करतो. आजच्या जीवनातही अनेकदा आपण मोठ्या आवाजात आत्मविश्वासाने निर्णय जाहीर करतो, आपल्या टीमला प्रेरित करतो. पण प्रश्न असा असतो, त्या आवाजामागे सत्य आहे का? कारण केवळ जोरदार घोषणा विजय देत नाहीत. योग्य तत्वांवर उभा असलेला निर्धारच शेवटी इतिहास घडवतो.